श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे अक्षय तृतीया आणि ही संधी परत आपल्याला वर्षभर नाही. संध्याकाळी अतिशय प्रभावी असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. यामुळे रात्रोरात तुमच्या नशिबाचा भाग्योदय होईल. 35 पिढ्या धन संपत्ती पैसा कमी पडणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. अक्षय तृतीया तिथी जी असते तर ती खूप महत्त्वाची असते. या दिवशी केलेल्या दान स्नान आणि पुण्याचं जे फळ आहे तर ते अक्षय आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आज तुम्हाला शक्य होईल जितकं तर तितकं दान करण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती अन्नाचं दान, पैशांचं दान, वस्त्रदान, निवारा दान, जे दान तुम्हाला करता येईल ते तुम्ही करू शकता. आपल्या पितरांसाठी तुम्हाला कावळ्याला घास खाऊ घालायचा असतो, त्याचबरोबर गाईला कुत्र्याला तुम्ही हा घास खाऊ घालू शकता. आपल्या पितरांसाठी सुवासिन किंवा उपवास करू तुम्हाला आपल्या घरामध्ये जीव घालायचे असतात. त्याचबरोबर घरामध्ये आज होम करण्याचा प्रयत्न करा. श्री सुक्तमचं पठण करत करत तुम्हाला हा होम करायचा असतो. तर ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती, इडापिडा, नकारात्मकता असतात ना, तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर अक्षय तृतीयाला पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते. या सकारात्मक ऊर्जेचा फायदा हा नक्कीच आपल्याला होत असतो. तर आता हा उपाय कसा करायचा याची माहिती आपण घेऊया. बघा, आज लक्ष्मी तत्व आणि विष्णू तत्व हे पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहे. त्यामुळे आज लक्ष्मी नारायणाचं पूजन करायला अजिबात विसरू नका. सकाळी टाइम नाही भेटला तर संध्याकाळी करा. दिवसभरामध्ये आजची जी तिथी आहे या तिथीला मुहूर्त बघण्याची गरज नसते. या तिथीवरती तुम्ही जे काही काम कराल ते काम तुमचं यशस्वी होणारच. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, पैशांची गुंतवणूक करू शकता. एखादी तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची आहे ती तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर जर सोने चांदी आपल्याला खरेदी करणं इतकं शक्य नसेल तर आपण आज घरामध्ये धने, मीठ, पिवळी मोहरी, तांदूळ यापैकी कोणतीही गोष्ट खरेदी करून आणू शकता. यातली एक जरी आणली तरीही ते लक्ष्मीकारक वस्तू आहेत आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रसन्न होत असतात. आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी आपल्या त्या कष्टाचं, मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या नशिबामध्ये अनेक प्रकारच्या दुःख, संकटे येत असतात. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही. सतत तो कुठे न कुठे खर्च होऊन जात असतो आणि घरामध्ये घराची, पतीची, मुलांची प्रगती जी आहे तर ती होत नाही. घरामध्ये धनसंपत्ती टिकत नाही. आजारपण, अडचणींमध्ये तो पैसा जो आहे तर तो खर्च होत असतो. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात. मग त्या कर्जमुक्ती, लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती संबंधीच्या आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नसतात. मनामध्ये ज्या काही चांगल्या शारीरिक मानसिक इच्छा आहेत तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात. तर त्यासाठीच आपल्याला या विशिष्ट तिथींवरती हे प्रभावी असे उपाय करायचे असतात. आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रामध्ये हे उपाय आपल्याला सांगितले जातात आणि हे जर आपण आपल्या घरामध्ये जरी केले तरीही त्याचे छान फायदे आपल्याला बघायला मिळत असतात. तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. या उपायाने घरातील सर्व अडचणी, दुःख, संकटे दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून तुमच्यावरती कृपा होईल. यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा जो असतो ना तर तो बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिवा हा आपल्याकडला अंधाराकडे प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो. अशाच पद्धतीने
हा दिवा आपल्या जीवनामध्ये जी वाईट शक्ती आहे तर त्या सर्व दूर सुद्धा ठेवत असतो. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये घेऊन येण्याचं काम दिवा करत असतो. आपण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा का लावतो? कारण आपल्या घरातील ज्या काही इडापिडा आहेत तर त्या दूर व्हाव्या आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा यासाठी आपण दिवे हे सकाळ संध्याकाळ लावत असतो. पण या विशिष्ट तिथींवरती विशिष्ट प्रकारचे दिवे जर आपण लावले तर धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होत असतात. यासाठी तुम्हाला दिवा घ्यायचा आहे. दिवा हा अगदी तुम्ही कोणताही घेऊ शकतात. अगदी तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकतात. दिवा हा फक्त स्वच्छ असावा, कुठेही तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला नसावा. कारण उपायांसाठी आपण ज्या कोणत्या वस्तू वापरतो तर त्या स्वच्छ असणं, नीटनेटक्या असणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि संपूर्ण हळद पाण्यामध्ये थोडीशी मिक्स करून या संपूर्ण दिव्याला तुम्हाला ती लावून घ्यायची आहे. म्हणजेच काय तर हा दिवा संपूर्णपणे हळदीचा तुम्हाला करायचा आहे. कापसाची जोडवात घ्यायची आहे आणि तिला सुद्धा तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे. म्हणजे ही वात जी आहे तर ती तुम्हाला पिवळी करायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला ही वात जी आहे तर ती टाकायची आहे. त्यानंतर ह्या दिव्यात तुम्हाला तूप किंवा तिळाचं तेल तुमच्याकडे असेल तर शुद्ध गाईचं तूप तुम्ही टाकू शकता. तूप नसेल तर तिळाचं तेल तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंग, अख्ख्या सगट फुलवाल्या लवंग, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको, 2 वेलची, एक थोडीशी तुम्हाला त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं 1 नाणं तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटच्या खाली तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे. मूठभर पिवळी मोहरी ठेवायची आहे. पिवळी मोहरीमध्ये लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीची ताकद तर असतेच, पण घरामधील ज्या वाईट शक्ती आहेत तर त्या सुद्धा पिवळ्या मोहरीमुळे दूर होत असतात. तर हा दिवा त्या पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा देवघरासमोर ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून आता हा एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे. त्या मंत्राचं तुम्हाला तिथे पठण करायचं आहे. किती तर 108 वेळेस तुम्हाला हा मंत्र त्या दिव्यासमोर बसून म्हणायचा आहे. मंत्र पुढे तुम्हाला मी स्क्रीनवरती देत आहे. तशा पद्धतीने म्हणजे बघून तुम्ही तो मंत्र म्हणू शकता. मंत्र अशा पद्धतीने आहे बघा. धनाध्यक्षा धनेशी च धर्मदा धनदा धना चंडदर्पा हरिदेवी शुंभासुर निवारिणी. तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला 108 वेळेस म्हणायचा आहे. हा आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तर त्या ग्रंथातील हा मंत्र आहे. हा मंत्रामुळे आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहे तर त्या सर्व दूर होत असतात. देवी लक्ष्मी ह्या मंत्रामुळे आपल्याकडे आकर्षित होत असते. या मंत्राचा अर्थच अशा पद्धतीने आहे की जी धन देणारी आहे, जी शत्रूंचा नाश करणारे आहे, तर ह्या सर्व देवीचा आशीर्वाद मला मिळू द्या आणि माझ्याकडे धन येऊ द्या, असा अर्थ या मंत्राचा होत असतो. त्यामुळे तुम्हाला हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर आता दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आणि त्यानंतर दिव्यातील जे साहित्य आहे तर ते जर जळालेलं नसेल तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. दिव्याखालची जी पिवळी मोहरी आहे तर ती नंतर तुम्ही परत तुमच्या एखाद्या उपायासाठी वापरू शकता. काहीच अडचण नाही आहे. तर ती तुम्ही साठवून तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. तुम्हाला वाटलं नाही ठेवायची आपल्याला तर ती सुद्धा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर घरात सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.